प्रभाते म्हणी रामचिंतित जावा. प्रभात म्हणजे शुभ सकाळ. आपल्या रात्रीच्या विश्रांतीनंतर ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला पाठीची जाग येते. ती जाग आल्यानंतर सर्वात प्रथम काय केलं पाहिजे, तर आपल्या मुखामध्ये त्या भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. सर्वात पहिला विचार, पहिला ध्वनी जो काय असेल ना, तो भगवंताचाच पाहिजे. प्रभाते मनी, मनामध्ये, चित्तामध्ये श्रीराम जो भगवंत आहे त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि नंतर पुढे काय म्हटलेलं आहे, पुढे वैखरी राम आधी वदावा. वैखरी मी मागच्या वेळेस सांगितलं की परापश्यंती त्याच्या वाणी आहेत आपल्या. तरी वैखरी वाणी म्हणजे सामान्य बोल, आपण जे काही मुखाने बोलतो ती वैखरी वाणी. त्या वाणीमध्ये आपली जी सामान्य वाणी आहे बोली, त्या बोलीमध्ये मुखाने काय केलं पाहिजे, श्रीनामाचा नाम जप केला पाहिजे. श्रीरामाचा नाम जप केल्यानंतर पुढे काय होईल, तर आपल्या चित्तामध्ये सदवर्तन होईल, सदाचार निर्माण होईल. सदाचार हा थोर सांडून येतो. सदाचारी जर बनायचं असेल तर सर्वात प्रथम काय केलं पाहिजे, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत भगवंताचं चिंतन पाहिजे. आपले दैनंदिन व्यवहार जरी चालू असेल तरी आपण त्याला सतत आठवलं पाहिजे, त्याच्या नामाचा उच्चार केला पाहिजे, उद्घोष केला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. परमार्थामध्ये ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. मनी वसे तो चित्ती विषय. आपल्या मनामध्ये जी गोष्ट दिसणार आहे, आपल्या चित्तामध्ये जे आहे तेच मनामध्ये उतरलं पाहिजे. आणि सदाचार म्हणजे उचित कर्म जे करायला पाहिजे ना, सदाचार हा माणसाला समाजामध्ये एक उच्च स्थान देत असतो. जी माणसं सद्गुणी सदाचारी असतात अशा माणसाची समाजाने वाहवा होत असते. आणि तो सदाचार काय केलं पाहिजे, आपण आपल्या स्वतःमध्ये बिंबवलं पाहिजे, तरच तो काय होणार आहे, या जगामध्ये धन्य होणार आहे. आपल्याला समाजामध्ये प्रिय व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, भगवंताला जे आवडतं, भगवंतासाठी ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी आपण जर केल्या तर आपण समाजप्रिय होऊ. समाजामध्ये माणसं खूप असतात पण समाजप्रिय माणसं फार थोडी असतात. ज्यांची भगवंतावरती श्रद्धा असते, नितांत भक्ती असते, अशी जी माणसं असतात ती समाजाला प्रिय असतात. कारण त्यांची वाणी ही मधुर असते. जसं मधुर फळ पक्षाला आवडतं तशी मधुर वाणी परमेश्वराला आवडत असते. आपण जे काही बोला ते नेहमी मधुर बोलावं. साच आणि मवाळ. तुमच्या आचार विचार वर्तनावरती सर्व अवलंबून असतं. मागच्या एकदा चिंतनामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही राम आहात का रावण आहात हे तुमचं वर्तन ठरत असतं. कारण सदाचार हा धर्माचा पाया आहे. धर्मनीतीने वागलं तर त्याला या समाजामध्ये मान असतो. म्हणून स्वधर्म जो सांडिल त्या तो काळू दंडील, चोर म्हणून धरीला सर्वस्व तयाचे. जर तुम्ही स्वतःचा धर्म सांडला तर पुढे दुर्गती प्राप्त होते. म्हणून धर्मानं जी माणसं वागतात त्यांना समाजामध्ये सदाचारी म्हटलं जातं. आपण काय केलं पाहिजे, आपली प्रथम वाणी शुद्ध केली पाहिजे. पुढे वैखरी राम आधी वदावा म्हणजे आपल्या वाणीमध्ये भगवंताचं नाम असेल तर आपली वाणी दूषित होणार नाही. भगवंताचं नामस्मरण चिंतन या वाणीमध्ये वारंवार होत राहिलं तर इतर आचार विचार आपल्या मनामध्ये येत नाही
आणि आपल्या मनामध्ये कायम सद्विचार निर्माण होतात. सदाचार विचार निर्माण होण्यासाठी वाणी शुद्ध पाहिजे, आणि ती वाणी शुद्ध होण्यासाठी काय केलं की मनामध्ये त्याचं चिंतन पाहिजे. सतत 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 त्याचं चिंतन केलं की मग आपल्याला इतर विचार मनामध्ये येत नाही. दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा. आपल्या मनामध्ये दुर्बुद्धी जर निर्माण व्हायची नसेल तर त्या भगवंताचे चिंतन पाहिजे. भगवंताचं चिंतन आपण सतत करत राहिल्यानंतर आपल्याला एक आत्मिक समाधान मिळतं. विचार मनामध्ये येत नाही, आत्मिक समाधान मिळतं. त्याचा आपल्या जीवनावरती आणि शरीरावरती पण परिणाम होत असतो. जी माणसं सर्व कायम चिंतन नाम स्मरणामध्ये असतात ना, ती माणसं एक वेगळ्या प्रकारचे तेजस्वी असतात. नर्मदा परिक्रमेमध्ये तेलीवाटे नावाचं गाव होतं. आताच ते संत त्यांनी या लोकांची यात्रा संपवली, संत शियाराम बाबा. तुम्ही युट्यूबवरती कदाचित त्यांना पाहिलं असेल. वयाच्या 110 वर्ष सुद्धा संत शियाराम बाबा हे अतिशय तेजस्वी होते. मला त्यांचं 3 वेळा दर्शन घेण्याचा योग आला. त्यावेळेला आता चातुर्मासामध्ये मी त्यांच्या दर्शनाला गेलो होतो. तर तोपर्यंत सुद्धा त्यांची वाणी एकदम खणखणीत होती वयाच्या 110 वर्षापर्यंत. तर हे कशाचं प्रतीक होतं? ते दिवसाचे 12-12 तास रामायण वाचायचे आणि आयुष्यभर त्यांनी अंगावरती फक्त एक लंगोटी प्रदान केली होती, म्हणजे इतर गोष्टीचा त्याग केला होता. आणि सतत नामस्मरणामध्ये चिंतनामध्ये त्यांनी गुंतवून घेतलं होतं. म्हणून ते योग पुरुष जे होते ते एक प्रकारचे तेजस्वी होते. तसं आपण आपल्या या देहाला एक प्रकारची वळण शिस्त लावून घेतली ना तर आपल्याला अवघड असं काहीच नाहीये. सगळ्या गोष्टी प्रयत्नाने आणि अट्टासाने सहज शक्य होतात. पण त्याचा ध्यास घेतला पाहिजे. त्याचा ध्यास घेण्यासाठी काय करावं लागतं? मनामध्ये चिंतन चांगलं लागतं. आणि ते चिंतन कधी सुरू होतं? प्रभाते मनी राम चिंतित जावा. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत ह्या देहाने चांगलं चिंतन झालं, चांगलं सत्कर्म झालं तर त्याला सदाचारी म्हटलं जातं. आणि एकदा सदाचारी म्हटलं की त्या माणसातून वाईट कृत्य घडत नाही. जबाबदार माणसाला खूप जबाबदारीने वागावं लागतं. समाजाचं त्याच्या चुकाकडे लक्ष असतं, त्याच्या सद्वर्तनाकडे लक्ष असतं की ते काय चूक करतात. आमच्या एका मित्राने फार मोठा बंगला बांधला आणि त्या बंगल्यामध्ये आज शिरतानाच पायरीच्या पुढे एक फरशीचा तुकडा उडालेला होता. काही लाख रुपयाचा बंगला होता. लोक यायचे, पाहून जायचे वगैरे. पण नेमकं त्या काय करायचे की त्या तुकड्याकडे पाहिजे, हे असं का हो? त्यांनी सुंदर प्रकारे जे काय बांधलं होतं त्याच्याकडे लोकांचं लक्ष जायचे नाही. पण तो नेमका एक फरशीचा तुकडा उडाला, लोक तिकडे लक्ष द्यायचे. म्हणून लोकांचं लक्ष काय असतं की आपल्या चुकाकडे असतं. म्हणून आपण त्या चुका होऊ देऊ नये, कारण जबाबदारीने वागावं लागतं त्याच्यासाठी. आणि जबाबदारी वाणीसाठी काय की आपली वाणीची शुद्ध असावं लागते. वैखरी वाणीचे आपण नित्य नेमाने जे काही संभाषण करतो की आपली वैखरी वाणी आहे, तिचे आपले दैनंदिन व्यवहार होत असतात आणि ती फार महत्वाची आहे. तुमच्या मनामध्ये काय चिंतन चाललंय याच्यापेक्षा तुम्ही इतरांशी संवाद साधताना तो सुसंवाद हवा, विवाद त्याच्यापासून निर्माण होऊ नये. सुसंवाद निर्माण झाला की समोरचा माणूस आपलासा होतो लवकर. आपल्या घरी एखादा पाहुणा आला आणि आपण त्याला म्हटलं प्रमाणे या 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या म्हटलं की त्याला ते बरं वाटतं. महाराजांचं आगमन झालेलं आहे. इथं राहिलेलं चिंतन आपण पुढल्या भागामध्ये घेऊया.